मानसशास्त्र विषयात प्राध्यापक व्हायचं स्वप्न आहे? मग महाराष्ट्र सेट परीक्षेबद्दलची ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. कारण महाराष्ट्र आणि गोव्यातल्या कॉलेजमध्ये शिकवण्याचा मार्ग याच परीक्षेतून जातो आणि आज आपण तोच मार्ग सोपा कसा करायचा हे पाहणार आहोत. जर तुमचं ध्येय महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्याचं असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या प्रवासातली सगळ्यात पहिली पायरी म्हणजे ही परीक्षा नेमकी काय आहे हे समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया. MH-सेट म्हणजेच महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा. ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीकडून घेतली जाते आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तर ही परीक्षा पास करणं कंपल्सरी आहे. ओके, परीक्षा काय आहे ते कळालं, पण ही परीक्षा देऊ कोण शकतं, म्हणजे यासाठी पात्र कोण आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा निकष म्हणजे तुमच्या मास्टर डिग्रीमधले मार्क्स. बघा, जर तुम्ही जनरल किंवा EWS कॅटेगरीत असाल तर तुम्हाला कमीत कमी 55% मार्क्स हवेत. आणि हो, हे 55% म्हणजे कोणतेही ग्रेस मार्क न पकडता नेट मार्क्स. तर बाकीच्या राखीव प्रवर्गांसाठी ही अट थोडी सोपी आहे, त्यांना 50% मार्क्स लागतील. आता एक प्रश्न मनात येतो की जे सध्या शिकतायत त्यांचं काय? तर ऐका, जर तुम्ही मास्टर डिग्रीच्या फायनल इयरला असाल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता, अगदी तुमची परीक्षा लांबली असली तरीही. पण इथे एक छोटीशी अट आहे. सेटचा निकाल लागल्यापासून 2 वर्षांच्या आत तुम्हाला तुमची डिग्री आवश्यक मार्कांसह पूर्ण करावी लागेल, नाहीतर ही संधी हातातून जाऊ शकते. त्यामुळे हे लक्षात ठेवायलाच हवं. बरं, आता बोलूया परीक्षेच्या फीबद्दल. जनरल कॅटेगरीसाठी ही फी आहे 800 रुपये आणि राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी हीच फी आहे 650 रुपये. ठीक आहे, पात्रता समजली, फी किती आहे तेही कळालं. आता वळूया प्रत्यक्ष परीक्षेच्या मैदानाकडे, म्हणजे परीक्षेचं स्वरूप आणि तिची रचना कशी असते. चला बघूया. सेट परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 जो सगळ्यांसाठी कॉमन असतो, त्यात 50 प्रश्न विचारले जातात 100 मार्कांसाठी आणि वेळ मिळतो फक्त 1 तास. त्यानंतर येतो पेपर 2 जो आपल्या मेन सब्जेक्टचा म्हणजे मानसशास्त्राचा असतो. यात असतात 100 प्रश्न 200 मार्कांसाठी आणि वेळ मिळतो 2 तास. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, दोन्ही पेपरमधले सगळे प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे MCQ असतात. आणि हे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात, एका पाठोपाठ एक, मध्ये कोणताच ब्रेक न घेता. म्हणजे बघा, तुम्हाला 3 तास सलग एका जागी बसून परीक्षा द्यायची आहे. तयारी तशीच हवी. आता फक्त परीक्षा दिली म्हणजे झालं असं नाही. मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर काही मिनिमम मार्क्स मिळवावे लागतात. जनरल कॅटेगरीसाठी दोन्ही पेपर मिळून 40% आणि राखीव प्रवर्गासाठी 35%. पण थांबा, ही फक्त पहिली पायरी आहे, केवळ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी. आणि आता येतो या परीक्षेचा सगळ्यात मोठा ट्विस्ट, खरा चॅलेंज. UGCच्या नियमाप्रमाणे जेवढे उमेदवार ही परीक्षा देतात त्यापैकी फक्त आणि फक्त टॉपचे 6% उमेदवारच पात्र ठरवले जातात. हो, फक्त 6%. म्हणजे ही परीक्षा फक्त पास व्हायची नाहीये, तर हजारो जणांना मागे टाकून त्या टॉप 6%मध्ये यायचं आहे. स्पर्धा खूप मोठी आहे. बरं, एवढी मोठी स्पर्धा जिंकायची म्हणजे तयारी पण तशीच तगडी हवी, नाही का? आणि त्यासाठी लागतात योग्य हत्यारं, म्हणजे योग्य पुस्तकं. चला तर मग बघूया की अभ्यासासाठी कोणती पुस्तकं तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतात. पेपर 1 साठी जो सगळ्यांनाच द्यायचा असतो, त्यासाठी काही चांगली पुस्तकं आहेत. जसं की अन्नदाते आणि शेटे यांचं संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक खूप जण वापरतात. किंवा KVS मदान यांचं पुस्तकही खूप चांगलं आहे. आता येतो आपला मुख्य विषय, मानसशास्त्र पेपर 2. जे उमेदवार इंग्रजीमधून अभ्यास करतायत त्यांच्यासाठी AK सिंग यांचं टेस्ट्स, मेजरमेंट्स अँड रिसर्च मेथड्स हे पुस्तक तर मस्ट हॅव आहे. त्याचबरोबर सोशल सायकोलॉजीसाठी बॅरन यांचं पुस्तकही खूपच उपयोगी पडतं. आणि जे मराठी माध्यमातून तयारी करत आहेत त्यांच्यासाठीही खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ BN बर्वे यांचं मानसशास्त्रातील संशोधन पद्धती हे पुस्तक आहे आणि मन पलसाने यांचं मानसशास्त्र हे पुस्तक तर तुमचे बेसिक संकल्पना अगदी पक्क्या करून टाकेल. तर मग परीक्षेचा पूर्ण आराखडा आता समोर आहे. पात्रता काय, परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि कोणती पुस्तकं वाचायची हे सगळं आता आपल्याला माहीत आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो, तयारीला सुरुवात कधी करायची. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, योग्य प्लॅनिंग आणि सातत्यपूर्ण अभ्यास असेल तर प्राध्यापक बनण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं. ऑल द बेस्ट.